हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन पदभरती घेऊन आलो आहे. आश्रमशाळा पदभरती आहे ही. आश्रमशाळेसंदर्भात ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनरेट अंतर्गत आदिवासी विकास आयुक्तालयामध्ये ही पदभरती असणार आहे. याचं जे मेन ऑफिस आहे आदिवासी विकास भवन, पहिला मजला, जुना आग्रा रोड, नाशिक. तर याचं पूर्ण जे हेडक्वार्टर आहे ते नाशिकमध्ये आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आदिवासीमध्ये स्टाफ नर्सची ही पदभरती आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजून जाईल की फॉर्म कुठे भरायचा आहे, काय करायचं आहे, किती वॅकन्सी आहेत वगैरे, तर काय काय होणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. आणि तुमच्या जवळचे जे कोणी नर्सिंगमध्ये झालं असेल, एज्युकेशन वगैरे किंवा मेडिकल फील्डमध्ये असेल तर चॅनलचं त्यांना लिंक शेअर करा, जेणेकरून हे नोटिफिकेशन अपडेट वगैरे त्यांना पण भेटून जाईल. तर मित्रांनो, चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पहा मित्रांनो, ही जी भरती आहे ही भरती आहे नाशिक अंतर्गतची. तर पहा, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी पदभरती सन 25-26. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी पदभरती 25-26. एकूण पदे 499 असणार आहेत याच्यामध्ये. पहा, एकूण पदे किती आहेत? 499 पदे आहेत. त्यानंतर 72 वाहन चालकाचे पद आहेत. हे जे 72 पद आहेत हे पदे वाहन चालकाचे आहेत. आणि त्यानंतर पुढे आहे बाह्य स्त्रोताद्वारे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था नाशिक. तर ही जे पदे भरणार आहेत हे पूर्ण बाह्य स्त्रोताद्वारे भरणार आहेत, म्हणजे आउटसोर्सिंगद्वारे भरणार आहेत. जर उदाहरणामध्ये कुठं जर आउटसोर्सिंग होत असेल तर त्यांना समजून जायचं की गव्हर्नमेंटनी एक टेंडर दिलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे बाहेरच्या एका टेंडरदाराला. ते टेंडरवाले काय करतील, हे जे एक बजेट सरकार त्यांच्याकडून ठरेल, दोघांमध्ये बजेट ठरल्यानंतर त्या बजेटमध्ये टेंडर काय करेल, नवीन भरती करेल. यावरून असं समजून येतं की ही भरती जी असणार आहे पूर्ण कॉन्ट्रॅक्टवर असणार आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये जी वॅकन्सी आहे ही वॅकन्सी आहे 499 या पदाची. त्यानंतर उरलेले पदं किती आहेत? 72 पदं हे असणार आहेत ड्रायव्हरचे, आणि 499 हे असणार आहेत नर्सचे. तर अशा प्रकारे हे एवढे पदं येतं. तर या पदामध्ये टोटल गव्हर्नमेंटचं जे बजेट आहे पहा, याच्यामध्ये बजेट पण सांगितलं या टेंडरचं. तर बजेट जे आहे 14,93,00,000च्या जवळपास याचं बजेट असणार आहे, म्हणजे या वर्षाचं याच्यामध्ये 25-26च्या याच्यामध्ये. तर उदाहरणामध्ये जर एवढं 5-5.5च्या पदासाठी जर असेल तर जवळपास 40,000 ते 50,000 याची सॅलरी असणार आहे. या नोटिफिकेशनमध्ये सॅलरी दिलेलं नाही आहे किती असणार आहे, पण याच्यामध्ये वर्षाचं त्यांनी फक्त एवढा अभिलेख काढलेला आहे. वर्षाच्या अभिलेखाअंतर्गत एवढी सॅलरी जवळपास एवढ्या 571च्या जवळपास पदासाठी तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा, जवळपास या रेंजमध्ये सॅलरी पडणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये शासकीय जे काही गोष्टी असते तर त्या पण थोड्याफार लागू असणार आहेत. त्यामध्ये याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप चॅनलची लिंक याच्यामध्ये टाकतो, यूट्यूबच्या याच्यामध्ये. तुम्ही ती लिंक करून व्हॉट्सअप चॅनलला लिंक जॉईन करा, त्यावरून तुम्हाला याचा PDF भेटून जाईल मित्रांनो. तर पहा, हे त्याचं हे अमाऊंट आहे 14,93,000 रुपये. त्यानंतर GST सगळं. ठीक आहे. तर एवढ्या याचं अमाऊंट आहे. ठीक आहे. तर त्यानंतर पाहायचं जे काही गव्हर्नमेंटच्या ह्या ज्या या अपडेट असतील, ह्या पूर्ण अपडेट तुम्हाला महाट्रायबल ह्या वेबसाईटवर भेटून जातील. कारण हे पूर्ण जे आहे आदिवासीचं विकासाअंतर्गत आश्रमशाळेतील महाराष्ट्राच्या जी काही आश्रमशाळा येतात त्याच्यामध्ये ही पदभरती होणार आहे. तर त्यासाठी या पदभरतीसाठी तुम्हाला जी काही अपडेट वगैरे असणार आहेत हे अपडेट सगळे mahatribal.government.in ह्या वेबसाईटवर भेटणार आहेत. ठीक आहे. तर या वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील मित्रांनो. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, शासकीय आश्रमशाळेत 499 नर्स पदे व तसेच क्षेत्रीय कार्यालयातील 72 ही बाह्य स्त्रोताद्वारे भरण्याकरिता आदेश दिल्यापासून निविदेतील अटी शर्तीनुसार 72 पदे, 12 वाहन चालक, 60 बहुउद्देशीय कर्मचारी, वर्ग 4 ही आयुक्त आदिवासी विकास कार्यालय, आयुक्त कार्यालय आदिवासी विकास यांना तात्काळ उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. ठीक आहे. तर याचा अर्थ असा होतो की जे हे कॉन्ट्रॅक्ट सरकारने यांना सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला की लवकरात लवकर ही पदे जे आहेत ते भरून द्यायचं. त्यानंतर जून 2025 पासून सुरू होणार असून शाळा आश्रमशाळा आहेत हे जून 2025 पासून सुरू होणार आहेत. त्या अगोदर हे जी वॅकन्सी आहेत ह्या पूर्ण भरायचं आहे. हा महिना आहे एप्रिल चालू, मे, जून 2 महिन्यामध्ये पूर्ण वॅकन्सी पदभरती कंप्लीट होणार आहे. आणि लगेच जून जुलैमध्ये ह्याची ऑर्डर पण भेटून कर्मचारी रुजू होणार आहेत. पहा, शाळा सुरू झाल्यानंतर उर्वरित नर्सी एकूण 400 पदे शासकीय
शासकीय आश्रमशाळा स्तरावर उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. हे जे पद आहेत ते अनिवार्य असतील उपलब्ध करून देणे. तर यासाठी याचा अर्थ असा आहे की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर यांनी ट्राय करणार आहेत पदभरती होण्याची. तर त्याच्यामध्ये काही शर्ती व अटी येतात, ते शर्ती व अटी खालीलप्रमाणे पाहून घेऊ आपण. ठीक आहे. शर्ती व अटीमध्ये पहिला शर्ती व अट आहे, त्याच्यामध्ये पहिला आहे स्थानिक उमेदवार असणे आवश्यक किंवा त्यांना प्राधान्य देण्यात येईल. तर सुरुवातीचा पहिला जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये स्थानिक जे कोणी उमेदवार असतील त्या जिल्ह्यामध्ये वगैरे त्यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल. जर त्यांना स्थानिक जिल्ह्यामधील उमेदवार भेटत नसतील तर ते काय करतील, त्यांच्या जवळपास जे कोणी त्यांच्या हे असतील त्या एरियामधील वगैरे, तर मग तेव्हा त्यांना हे करेल. जर जास्त विद्यार्थी आले वगैरे तर मग त्यांना जे स्थानिक असतील मग त्या एरियामध्ये जर विद्यार्थी नसतील मग प्रयत्न करण्यात येईल प्राधान्य वगैरे देण्याचा त्यांच्या. त्यानंतर नर्स ही महिला कर्मचारी असणे बंधनकारक राहील. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे, नर्स ही जे 499ची पोस्ट आहे तर हे फिमेलसाठीच अप्लाय करायचं आहे. नर्ससाठी जे अप्लाय करणार आहेत त्यांनी फिमेलच असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं आहे, शासकीय आश्रमशाळेतील जवळील असलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे यांना भेट देणे. आता याच्यामध्ये जे स्टाफ नर्स आहे यांना जॉब लागल्यानंतर त्याच्याजवळ जे हॉस्टेल असतील मुलींचे वगैरे त्यांना भेट देऊन जे तपासणी करणं वगैरे हे गरजेचं आहे. हे अगोदरच टेंडरमध्येच यांनी कॉन्ट्रॅक्टमध्ये सांगून ठेवत आहेत की यांना असं काम करायचं आहे. त्यानंतर नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना आयुक्तालयाने निर्देशित केल्याप्रमाणे प्रशिक्षण करणं गरजेचं आहे. आता यांना जेव्हा ही पूर्ण कंप्लीट होईल प्रोसेस त्याच्यानंतर त्यांना ट्रेनिंग आहे. ते ट्रेनिंग किती दिवसाचे वगैरे ते ट्रेनिंगमध्ये समजून जाईल तुम्हाला. त्यानंतर पुढचा पॉईंट काय, अप्पर आयुक्त नाशिक व ठाणे असलेल्या प्रशासकीय आश्रमशाळा 15 जून रोजी सुरू होत अशा नर्सची नियुक्ती 1 जूनला करावी. आता हा महत्त्वाचा पॉईंट पहा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, काही शाळा ज्या आहेत त्या 15 जून रोजी सुरू होणार आहेत. तर त्यासाठी काय सांगताय, 15 जूनला जर सुरू होत असतील तर जी नर्सची जी पदभरती आहे ते 1 जूनला त्यांना नियुक्त करायला पाहिजे असं त्यांनी सांगताय. आणि पुढे दुसरी गोष्ट, तर नागपूरमधील अमरावती अंतर्गत शासकीय आश्रमशाळा ही 25 जूनला सुरू होणार आहे. तर मग त्यांचे 10 जूनला नियुक्ती झाली पाहिजे असं हे मुद्दा सांगताय. दोन्ही भरती ही लवकर होणे याचा तात्पर्य असंच असणार आहे की जे काही भरती आहे ही लवकरात लवकर झाली पाहिजे, जेणेकरून जे शाळांच्या आतमध्ये यांना नर्सेस भेटल्या पाहिजेत. तर हे काही महत्त्वाच्या शर्ती व अटी आहेत पाहिल्या पूर्ण आपण. त्यानंतर याच्यामध्ये कार्यालयातील प्राधिकरणाद्वारे प्रमाणित हजेरी पत्रक असणे, त्यानंतर पगारपत्रके, त्यानंतर सर्व कामगार मनुष्यबळ यांची बँकेमध्येच पगार होणे, दे असणारी EPF वगैरे जमा केल्याचा पुरावा वगैरे ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत, EPF वगैरे जे असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये काय सांगितलं, संस्थान नाशिक हे आहे तुम्हाला आयुक्ताचे पदसंख्या आणि आयुक्ताचा ॲड्रेस असणार आहे. कारण तुम्हाला जिथं फॉर्म भरणार आहेत त्या आयुक्तालाच तुम्हाला त्या एरियाच्या आयुक्त ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला चौकशी करायची, कारण सगळी जे हालचाल होणार आहे ती हालचाल पूर्ण आयुक्त ऑफिसमधूनच होणार आहे. तर पहिला आहे नाशिकचा आहे बघा, नाशिकचा आयुक्तचा कुठं आहे ॲड्रेस, अप्पर आयुक्त आदिवासी विभाग, नाशिक आदिवासी विकास भवन, तळमजला, त्र्यंबक नाका, गडकरी चौक, जुना आग्रा रोड ठिकाणी. त्यानंतर ठाणेचा आहे, नागपूरचा आहे, अमरावतीचा. अशा प्रकारे 4ही विभागाचे आयुक्तचे ऑफिस हे आहेत. त्यानंतर ही पदसंख्या आणि पदाचे नाव हे महत्त्वाचं आहे. हे अनुक्रमांक 1 याच्यामध्ये अनुक्रमांक 1 मध्ये आदिवासी विकास विभागांतर्गत शास्त्रीय आश्रमशाळेमध्ये पदाचे नाव आहे नर्स. टोटल वॅकन्सी आहेत 499. त्यानंतर आहे आदिवासी विकास नाशिकमध्ये, याच्यामध्ये वाहन चालकाच्या टोटल 4 जागा आहेत, बहुउद्देशीय कर्मचारीमध्ये 20 जागा आहेत. त्यानंतर ठाणे, नाशिक, नागपूरमध्ये चालकाच्या 8 आणि बहुउद्देशीचे 40 असे एकूण 571 वॅकन्सी असणार आहे त्या आश्रमशाळेच्या वॅकन्सीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर हे याच्यामध्ये पुढे काय दिले, आवश्यक मनुष्यबळ व पद शैक्षणिक अर्हता तपशील. त्यानंतर कोणाला काय असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जे नर्स आहे नर्ससाठी ANM डिप्लोमा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, जे 499ला अप्लाय करणार. त्यानंतर वाहन चालकासाठी 10वी पास आणि परवाना असणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्ग 4 कर्मचारी 4थी पास असला तरी चालतो वाहन चालकासाठी वरील प्रमाणेसाठी. तर 2 पोस्ट आहेत मेन, त्या 2 पोस्टसाठी वाहन चालकासाठी 10वी पास आणि त्याचा परवाना असणं गरजेचं आहे, आणि स्टाफ नर्ससाठी त्याचा ANM किंवा GNM होणं गरजेचं आहे. त्यानंतर हे याच्यामध्ये दिलेलं आहे, तर राज्यातील शासकीय आश्रमशाळेचे नाव, पत्ता, हे पूर्ण लिस्ट आहे. तुम्ही ही PDF आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. व्हॉट्सअपच्या चॅनलला लिंक थ्रू, या व्हिडिओच्या लिंक थ्रू तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला हे पूर्ण PDF भेटून जाईल. हे पूर्ण PDF आहे. नाशिक कुठे कुठे निघाले तुम्हाला फक्त मी डिस्ट्रिक्टचे नावं सांगतो. मेन एरियाचे नावं नाशिक त्यानंतर नाशिकमध्ये आहे, नंतर कळवण आहे, त्यानंतर आहे
कळवानंतर खूप मोठी लिस्ट आहे मित्रांनो ही. धुळेमधील पाय, साक्री, धुळे, सानपाडा, पंगण अशा प्रकारचे प्रत्येकीचे आहेत. त्यानंतर आहे पुढचा आहे नंदुरबार, त्यानंतर ताळोदा, यावल, राजूर, धोडेगाव, शहापूर, पेन, जव्हार, डहाणू गुजरातच्या बॉर्डरच्या जवळपास गेलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील पायाच्यामध्ये हट्टी, तिसगाव, शोढाळा वगैरे अशा प्रकारचे, कळमनुरी, पंढरकवडा, अकोला, धारणी, पुसद, किनवट, अहेरी, चंद्रपूर, चिमूर, देवरी, गडचिरोली, नागपूर व वर्धा अशा प्रकारे एकूण हे पदे भरणार आहेत मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.